मुला मुलीला हार घालून घ्या. लीला, सोन्या अंगठी घाल. माझ्याशी लग्न कर. एक वेळ ना मी जीव देईन, पण तुमच्याशी कधीच लग्न करणार नाही. तुम्ही मला हजारदा जरी विचारलं ना तरी माझं उत्तर नाही हेच असणार आहे. पाय दिलास माझ्या. मी फक्त पायावर पाय दिलाय, पण तुम्ही माझ्या इमोशन्सवर पाय दिलाय वहिनी. काय इमोशन्सवर पाय? काय बोलतेस तू सरू? तुम्ही मला काय स्वप्न दाखवली होती? ती श्वेता आपल्या घरात सासू म्हणून येईल, सगळं आपल्या मनासारखं होईल, ती आपलंच ऐकेल. पण तुम्ही ती अंगठी देवघरात नेऊन ठेवली. मला फसवलं तुम्ही. सरू, श्वेता या घरात यावी ही तुझ्यापेक्षा जास्त माझी इच्छा आहे. त्याच्यामुळे मी ती अंगठी देवघरात का ठेवेन? तेच मला कळत नाहीये. मी अंगठी नाही ठेवली आहे देवघरात. मग कोणी ठेवली? एक मिनिट. तू घेतलीस ती अंगठी. मी? हो. अंगठी चोरण्याचा प्लॅन फक्त तुला माहित होता सरू. हा. नाही, मी नाही ठेवली अंगठी. वहिनी, मला वाटतं ना आजींनी आपल्यासोबत डबल गेम केला. म्हणजे आजींनी आपला प्लॅन ऐकला असणार. आपण लीलाकडून अंगठी चोरली आणि आजींनी आपल्याकडून. वाटेल ते बोलू नका. काही बोलताय का? आजी
आजींनी प्लॅन ऐकला असता तर अंगठी मागितली असती, चोरली नसती. शे, तुमच्यासारखी मूर्ख प्लॅन्स ना फक्त तुम्हीच बनवू शकता. लीलाच्या घरातून अंगठी गायब झाली आणि आपल्याकडे सापडली हे जर कुणाला कळलं तर सगळ्यांना हेच वाटेल की हे कोणीतरी मुद्दाम केलंय आणि सगळ्यात आधी संशय आपल्यावर येईल. का? या घरात बाकीची लोक पण आहेत. पण आपण दवंडी पिटली आहे ना की आम्हाला लीला आवडत नाही. त्यामुळे संशय यायचाच असेल ना तर आपल्यावर येईल आणि तुमच्यामुळे. हे जे आपल्याला घराबाहेर काढणार, आपली अवस्था किशोर भाऊजींसारखी होणार. सरस्वती, सॉरी वहिनी, ते मी चुकून बोलले. काय झालं ना, मला खूप टेन्शन आलंय. आमचं प्लॅन फसला ना. फसला नाहीये अजून, पण जर सत्य बाहेर आलं ना आणि खास करून एजंटना कळलं तर आपली काही खैर नाही. हे सगळ्यांना लीलामुळे झालं. ती या घरात अजून लग्न करून आली नाही तर आपली अशी अवस्था आहे. ती सासू म्हणून आली तर काय होईल देव जाणे. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, त्या लीलाने एजंटवर अशी काय जादू केली की एजंटना तिच्याशीच लग्न करायचंय. हा वहिनी, आत्ता लक्षात आलं माझ्या. ह्या स्टोरीच्या मागे ना बॅक स्टोरी असणार. काय बोलतेस तू सरस्वती? तुला तरी कळतं का ग? हो, मला कळतंय मी काय बोलते ते. ह्यांच्या चेहऱ्याकडे बघा, ह्यांना पण कळतंय. फक्त तुम्ही. मी मूर्ख आहे ना? नाही म्हणजे तिला असं म्हणायचं होतं, बॅक स्टोरी म्हणजे एजे आणि लीलामध्ये काहीतरी शिस्त आहे. आता लीला आपल्या समोर एजेना अनेकदा भेटली, पण ती आपल्या मागेही भेटलीये. ह्याचाच अर्थ पाणी कुठेतरी मुरतंय. हा, बघा 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 बघा, हे बघ किती छान दिसतंय. काय ग, दिसतंय का? दिसतंय सोन्याची झुंबर. अरे वा, कशी चकाकतायत. हा, जेवायला चांदीची ताट आणि त्या हॉलभर नाही, अख्ख्या घरभर खऱ्या फुलांचं डेकोरेशन होतं. ते आपल्या खोल्या यांना म्हणतात घर. तो म्हणजे महाल आहे, महाल. हो ना, आता लीला महालाची राणी होणार. महाराणी. महालाची महाराणी होणार आहे माझी लीला. काय लीला? अगं 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 अगं, कुठे गेली होती सोनात? हा, ते बेकरीतलं सामान आणायला. काय ग, हे त्या बटरला नाही तर रेवला सांगायचं ना, तिने आणलं असतं ना. तू कशाला फिरते ग बाळा? कसं उन्हात फिरू नाही ग. ऊन लागलं तर रंग काळवण देईल ना तुझा, है ना? बघ घाम केवढा आला बघ. ते दे ते दे ते दे ते दे. आता कसं हिला 24 तास एसीत राहायची सवय करायला हवी ना. हिऱ्याची अंगठी वाटतं. वाटतं नाही, हिऱ्याचीच आहे. बघितली होती का कधी? हे विचार करा, साखरपुड्यात हिऱ्याची अंगठी दिलीये. लग्नात काय करतील बाई? हिऱ्यांचा सेट मडवून टाकतील ग माझ्या सोन्याला. ऐक जपून ठेव, जपून ठेव. नजर नको लागायला. आजकालचं जग वाईट असतं, लोकांचं काही सांगता येत नाही. तोंडावर एक आणि पोटात वेगळंच असू शकतं. लीलाची मोठी सून. होणारी. आता साखरपुडा झालाच आहे,
म्हणजे तुम्ही हिच्या सुना झाल्यात जमाच आहात. इथे कसं काय येणं केलं? मला लीलाशी खासगीत बोलायचंय. अच्छा अच्छा. लीलाशी का लीला आईंशी? होणाऱ्या सासूशी खासगीत बोलायचंय. हो 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 हो. आता मी काय अडवणार तुम्हाला? आत या. हा निवांत बसा आणि बोला. हा जायचं का आत? जा जा या या. बघितलं का? याला म्हणतात रुबाब. श्रीमंती श्रीमंती अशी दिसते, कळलं का? बसा. थँक्यू. बाहेर जाताना दार लावून जा. आनंदी काय? हे काय काय म्हणजे काय? नजराणा असेल, नजराणा. अरे वा. सोन्याच्या दागिन्यांनी, सोने नाही, हिऱ्याच्या दागिन्यांनी भरलेलं असं जड ताट असेल. अगं लीलाची निवड विचारण्यासाठी आली असेल. दोघी मिळून आहे ना आत ठरवत असतील लग्नात हे घालायचं का ते ठरवायला नको. मागच्या वेळी मी इथे आले तेव्हा मला वाटलं नव्हतं की तुमची ओळख इथपर्यंत पोचेल, पण तुझी मजल तर एजंटना लग्नाच्या जाळ्यात अडकवण्यापर्यंत गेली. एनिवेज, आता साखरपुडा तर झालाय, सो आमच्याकडून आमच्या होणाऱ्या सासूसाठी हे वेलकम गिफ्ट आहे. वाव, ही फुलं माझ्यासाठी? मला गुलाबाची फुलं खूप आवडतात. थँक्यू. तुला काय वाटलं? एजंटशी लग्न करणं म्हणजे या गुलाबाच्या फुलांसारखं आहे, ड्रीमी, स्वप्नवत. एजंटशी लग्न करून तू श्रीमंत, लॅविश लाईफ जगू शकशील. फुलं हातात घेतली ना की काटे पण सहन करावेच लागतात. पण तुझ्या आयुष्यात अशाच काट्यांची सोय मी करेन. एजंटशी लग्न करण्यामागे तुझा काय हेतू आहे मला माहिती नाही, पण जो काय हेतू असेल तो मी कधीच साध्य होऊ देणार नाही. तुझ्या आयुष्यात मी आनंद कधीच येऊ देणार नाही. माझ्या आयुष्यात काटे पेरणार म्हणजे काय करणार? मला त्रास देणार, टोमणे मारणार, इतकंच ना?
अशा फालतू गोष्टींना घाबरत नाही मी. आणि माझा हेतू अयशस्वी करायला मुळात माझा काहीतरी हेतू असायला हवा ना. आणि त्या एजंट बरोबर लग्न करून माझा हेतू साध्य होणं तर दूर, माझं नुकसानच होणार आहे. म्हणजे लग्नाला मी कधीच होकार दिला नव्हता. हे लग्न माझ्या मनाविरुद्ध होतंय. काय? हो, चला चला तुम्हाला दाखवते हे लग्न करण्यामागे माझा किती मोठा नाईलाज येते. या 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 चला. ए अभिराम, खरं खरं सांग बाबा, तू हे लग्न नाईलाजाने तर करत नाहीयेस ना बाळा? हा? असा प्रश्न का विचारतेस तू आई? माझ्या नजरेतून काही सुटत नाहीये रे अभिराम. सगळं दिसतंय मला. काय दिसतं तुला? हेच, साखरपुडा झाल्यानंतर मला वाटलं तू बदलशील, तुझ्या चेहऱ्यावर आनंद दिसेल मला, पण तू लग्नाला होकार दिलायस आणि अगदी कर्तव्य असल्यासारखं वागतोस. असं नको करूस बाळा. हे बघ, आज ऑफिसला जाताना तुझं तुझं तू आवरतोयस. तुला कोणाचीच मदत घ्यावी लागत नाही, अगदी मी इथं बसलेली असताना सुद्धा. उद्या पण असाच ऑफिसला जाताना, स्वतःचा आवरताना लीला इथे वावरत असेल, तेव्हा तिच्यासोबत कसं वागणार आहेस? असा नाही रे बाळा. लग्न झाल्यानंतर आपल्या जोडीदाराशी समरस व्हावंच लागतं. आई, मी हे लग्न फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आणि अंतरासाठी करतो, आणि हे सत्य कधीही बदलणार नाही. मी माझ्या पास्टला विसरू शकत नाही. भूतकाळ विसरणं अवघड असतं का? बघा, इकडे या. हे बघा, वाचा. काय हे सगळं? माझा भूतकाळ. म्हणजे या भिंतीवरच्या प्रत्येक चिठ्ठीत मी आतापर्यंत केलेली चूक लिहिली. लहानपणापासून मी काही चूक केली की मावशी आई मला या खोलीत आणते आणि मग माझी चूक एका चिठ्ठीवर लिहायला लावते, आणि मग पुन्हा मी ती चूक कधीच करू नये म्हणून या भिंतीवर चिकटवायला लावते. आतापर्यंतचं आयुष्य काही फुलांच्या पाकळ्यांवर चालल्या इतकं स्वप्नवत नव्हतं माझ्यासाठी. तुम्ही विचारही करू शकणार नाही इतकी बोलणी ऐकली आहेत मी. हे माझ्या हसण्यावर जाऊ नका. मी फक्त माझ्या दुःखाचं भांडवल करत नाही ना, इतकंच. आणि आज या सगळ्या चुकांमध्ये अजून एका चुकीची भर पडणार आहे. आणि ही असेल माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक. आणि ही अशी चूक आहे जी एकदा माझ्या हातून झाली की मला कधीच सुधारता येणार नाही. म्हणजे तुला एजंटशी लग्न अजिबात करायचं नाहीये. तुम्हाला कसं सांगू मी? ते एजंटशी लग्न केल्यावर माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे. मला आयुष्यात जे जे करायचं होतं ते मला काहीच करता येणार नाही. पण मग का करतेस तू हे लग्न? कारण असं काहीतरी घडलं होतं ज्याच्यामुळे मी एजेंना शब्द देऊन बसले. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना एजे शब्दाचे किती पक्के आहेत ते. आता मी मागे फिरलेले त्यांना मान्य नाही होणार, कारण एजेंटसाठी दिलेला शब्द सगळ्यात महत्त्वाचा आहे.